हाय हॅलो नमस्कार. सारिकाज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण माहिती जाणून घेणार आहे जिथे भाजीपाला अर्पण करतात ती शाकंभरी देवीची शक्तिपीठ. ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. आणि हो, प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि आपल्या स्क्रीनवर फोटो शो होईल. ज्यांना खरेदी करायची असेल त्यांनी लिंकला क्लिक करा आणि खरेदी करा. शाकंभरी नवरात्र उत्सव चालू आहे तर आपण शाकंभरी देवीची शक्तिपीठ बघणार आहे जिथे भाजीपाला अर्पण करतात. कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्याच्या सुपीक आणि पवित्र भूमीत बदामीजवळील चोलतचा गुट्टा या शांत गावात एक प्राचीन दिव्य शक्तिपीठ विसावले आहे. बनशंकरी देवीचे हे मंदिर तिलकरण्य जंगलाच्या गाभाऱ्यात वसलेले हे मंदिर जरी बाहेरून साधेपणाने दिसले तरी शेकडो वर्षाची परंपरा, असंख्य भक्तांची श्रद्धा आणि देवीच्या अंतहीन करुणेने भारलेला वातावरण भक्तांना नेहमीच आकर्षित करत असते. बनशंकरी म्हणजे वनातील शंकरांची पत्नी, वनदेवी, अरण्यातील शक्ती, निसर्गाशी एकरूप असलेली माता पार्वतीचे रूप. आणि शाकंभरी म्हणजे वनस्पतींची, शाकांची देवी, जी भूक, दुष्काळ आणि दारिद्र्य यामधून लोकांना तारते. म्हणूनच येथे राहणाऱ्या प्रत्येक भक्ताला ती पालनकर्ती म्हणून जाणवते. कथेमध्ये सांगितले जाते की या प्रदेशात कधी काळी दुर्गामासूर नावाच्या दैत्याने थैमान घातले होते. त्याच्या अत्याचारामुळे ढग कोरडे पडले, नद्या आटल्या आणि दुष्काळामुळे जमिनीला भेगा पडल्या. जनावरांना चारा नव्हता, घराघरात उपासमार होत होती. देवता, ऋषी, साधू सारेच घाबरून देवीकडे गेले. तेव्हा पार्वतीने शाकंभरी रूप धारण केले. आईसाहेबांच्या शरीरावर पानांचे वस्त्र, डोळ्यात अपरंपार करुणा आणि हातात कामधेनूप्रमाणे जमिनीत अन्नधान्य वृक्ष निर्माण करण्याची अद्भुत शक्ती. तिने भक्तांच्या भुकेसाठी भाजीपाला, धान्य, कंदमुळे उगवली, रानात पाणी निर्माण केले आणि नंतर दुर्गामासूर संहार करून भूमीला पुन्हा सुपीक केले. त्या दिवसापासून ही भूमी बनशंकरीच्या आशीर्वादाने भरभराटली आणि लोकांनी तिला मातृस्वरूप मानून अनादी काळापासून पूजन केले. इतिहास पाहिले तर या मंदिराचा उगम चालुक्यांच्या 7व्या शतकातील सुवर्णकाळात झाल्याचे संदर्भ सापडतात. चालुक्य सम्राटांना कला, स्थापत्य आणि धर्माची विलक्षण जाण होती. त्यांनी या जंगलात देवीचे शक्तिपीठ उभारले. मंदिराचे गर्भगृह द्रविड शैलीचे तर शिखरावर विजयनगरकालीन अलंकारिक कारागिरी जाणवते. काळ्या दगडात कोरलेली देवीची मूर्ती हे या मंदिराचा मुकुटमणी आहे. 8 हातांची माता, हातात त्रिशूल, खडग, ढाल, वज्र आणि इतर आयुधे. पराक्रम व संरक्षणाचे घोतक, परंतु तिच्या चेहऱ्यावर अमर्याद शांतता आणि करुण भाव दिसतात. देवी व्याघ्र आणि सिंहासनावर आरूढ असून तिच्या पायाखाली 2 हत्ती कोरले आहेत. हत्ती म्हणजे सामर्थ्य व स्थैर्याचे प्रतिनिधित्व करतात. तर त्यातूनच असा संदेश मिळतो की भक्तांच्या जीवनातील सर्व अडथळ्यांना देवी आपल्या चरणाखाली ठेवते, असा अर्थ स्थानिक लोक सांगतात. तसेच मंदिराच्या सभोवताली 3 पवित्र तीर्थे आहेत. अगस्ती तीर्थ, हरिद्रा तीर्थ आणि तैलतीर्थ. अशी धारणा आहे की देवीची कृपा मिळवण्यासाठी प्रथम या तीर्थामध्ये स्नान करून मन तन शुद्ध करावे. नंतर भस्म, कुंकू, अक्षता घेऊन मंदिरात प्रवेश करावा. जवळच चंडभैरवांचे एक छोटे मंदिर आहे जो देवीचा सेनापती मानला जातो. प्रत्येक भक्त प्रथम भैरवांचे अभिवादन करून नंतर मुख्य गर्भगृहात प्रवेश करतो. बनशंकरी देवीची उपासना पद्धत अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. येथे नवरात्र उत्सवात देवीला भाजीपाला अर्पण करण्याची प्रथा आहे. म्हणूनच तिला शाकंभरी म्हणतात. शेंगदाणे, वांगे, दुधी गवार, मुळा, नारळ गावकरी स्वतः शेतातले पीक आणून नैवेद्य करतात. त्यांचा विश्वास असतो की देवीला शाक दिली की घरात कधी अन्न कमी पडत नाही. नवरात्रात मंदिर परिसरात हिरव्या भाज्यांनी, फुलांनी आणि दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघतो. हजारो स्त्रिया देवीच्या पायाशी ओटीभरण धान्य ठेवतात. शुक्रवार हा देवीचा अत्यंत शुभ दिवस मानला जातो.
त्या दिवशी सकाळपासूनच लोक रांगांमध्ये उभे दिसतात. कोणी नवस फेडायला, कोणी नवस बोलायला, तर कोणी फक्त तिच्या विलक्षण दर्शनासाठी येतात. असा विश्वास आहे की बनशंकरी देवी भक्तांच्या मनातील भीती संपवते, धैर्य देते आणि शत्रूंचा पराभव करण्याची शक्ती देते. अनेक स्थानिक लोक सांगतात की देवी त्यांच्या स्वप्नात येते, मार्ग दाखवते, संकटातून बाहेर काढते. कलियुगातही जो देव भक्ताला सोडत नाही, अशी लोकमान्यता या देवीबद्दल आहे. मंदिराची वार्षिक बनशंकरी जत्रा हा दक्षिण भारतातील एक मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे. दूरदूरच्या गावातून लोक बैलगाड्यांवरून, गाड्यांवरून, ट्रॅक्टरवरून देवीच्या दर्शनासाठी येतात. मंदिराचे रस्ते त्या काळात सुगंधी फुलांनी, रंगबेरंगी सजावटीने आणि भक्तांच्या जय जयकाराने गजबजून जातात. अम्मा रक्षण कर अशा हाका जागोजागी ऐकून येतात. देवीच्या प्रतिमेची भव्य पालखी निघते आणि गावभरून फिरते. त्या पालखीमागे हजारो भाविक चालतात, तर काही तन्मयतेने नतमस्तक होतात. मंदिराचे वातावरण अत्यंत शांत आणि प्रसन्न आहे. तिलकरण्याच्या दाट अरण्यातून वाहणारा मंद वारा, पक्ष्यांचे किलबिलाट, दूरवर दिसणारा बदामीचा लालसर दगडी पट्टा, हे सर्व मिळून मंदिराला एक रहस्यमय आध्यात्मिक तेज देते. सकाळच्या आरतीचे स्वर तर इतके माधुर्यपूर्ण असतात की मन नकळत शांत होते. अनेक साधक येथे ध्यानधारणा करतात. म्हणतात की या परिसरात योगी, तपस्वी आणि साधूंनी अनेक वर्ष साधना केलेली आहे. म्हणूनच बनशंकरी देवीचे महात्म्य केवळ इतिहासात किंवा पौराणिक कथांमध्ये नाही, तर लोकांच्या दैनंदिन जगण्यातही आहे. बागलकोटपासून बैलगावीपर्यंत, सोलापूरपासून सांगलीपर्यंत असंख्य कुटुंबांची कुलदेवी बनशंकरी आहे. परिसरातील शेतकरी पहिले पेरणी करण्यापूर्वी देवीच्या पायाशी माती अर्पण करतात, तर व्यापारी व्यवसाय सुरू करण्यापूर्वी देवीच्या नावाने वडी किंवा गूळ देतात आणि स्त्रिया सौभाग्यासाठी ओटी भरतात. कित्येक नवविवाहित जोडपी आशीर्वादासाठी प्रथम येथेच येतात. जसे विविध रंग एकत्र मिळाले की एकच धवल रंग मिळतो, तसंच इतिहास, परंपरा, पौराणिक कथा आणि लोकश्रद्धा हे सर्व बनशंकरी मंदिरात एकत्र मिसळून एक अद्वितीय आध्यात्मिक अनुभव बनते. तो अनुभव आपल्याला नवी शक्ती देतो. या सर्व दक्षिणेतील शक्तिपीठांची यात्रा आपल्याला कशी वाटते आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की जाणून घ्यायला आवडेल. कारण आपण सर्व उपासना मार्गांचे पथिक आहोत. ती आई आहे सर्वांना सांभाळून घेणारी. आज ना उद्या आपली हाक तिच्यापर्यंत नक्की पोहोचेल, कारण ती शक्तिदात्री आहे. सर्वांची प्रेरक शक्ती तीच आहे. तुमच्या माझ्या हृदयात निवास करून लिखाण करणारी आणि वाचक रूपाने वाचना देणारी तीच प्रेरक शक्ती आहे. तीच दिव्यरात्री आहे. आपल्या मुलांचं कौतुक करणारी, करून घेणारी तीच आहे. आपला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा, कारण तुमचा एक कमेंट मला पुढे घेऊन जाण्याची प्रेरणा देतो. तसेच आध्यात्मिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.